कोपरगाव तालुक्यात कोळगाव थडी, माहेगाव देशमुख येथे वनविभागातून रात्रीच्या सुमारास अवैध वाळू उपसा जोरात. प्रशासनाच्या डोळ्यावर मात्र पट्टी. कोपरगाव तालुक्यात कोळगाव थडी, माहेगाव देशमुख येथे सध्याच्या स्थितीला गोदावरी नदीपात्रातून तसेच वनविभागातून अवैध वाळू वाहतूक अतिशय जोरात सुरू झाली आणि या ठिकाणी कारवाईसाठी अद्याप कोणतेही महसूल पथक किंवा स्थानिक प्रशासन उपस्थित नाही किंवा ठोस कारवाई केली गेली नाही. या अवैध वाळू वाहतुकीबाबत संबंधित महसूल आणि स्थानिक प्रशासनाला वारंवार पुराव्यानिशी व्हिडिओ, फोटो अशा तक्रारी जात आहेत. परंतु स्थानिक महसूल आणि पोलीस प्रशासन याकडे का कानाडोळा करत आहे याची कुठलीही अद्याप कल्पना स्थानिक नागरिकांना मिळत नाही आणि यामुळे कोळगाव थडी, माहेगाव देशमुख पंचक्रोशीतील नागरिकांचा आता प्रशासनावर विश्वास राहिलेला नाही, अशी माहिती समोर येत आहे. तालुक्यामध्ये सर्वत्र अवैध वाळू वाहतूक बंद असताना कोळेगाव थडी, माहेगाव देशमुख गोदावरी नदीपात्रात रात्रीच्या सुमारास नेमकी कोणाच्या आशीर्वादाने वाळू वाहतूक होते हा संशोधनाचा भाग असून यावर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तसेच कोळेगाव थडी, माहेगाव देशमुख येथे होत असलेल्या अवैध वाळू संदर्भात ठोस कारवाई होत नाही या संदर्भात वरिष्ठ पातळीवरती तक्रार दाखल करण्यात येणार आहे, अशी देखील माहिती समोर येते. तसेच कोळगाव थडी, माहेगाव देशमुख येथील वन विभागात चालू असलेल्या अवैध वाळू उपशावर स्थानिक महसूल आणि पोलीस कठोर कारवाई करतील का या प्रश्नाचे उत्तर कारवाई झाल्यानंतर समजेल, अशी स्पष्ट भूमिका कोळगाव थडी, माहेगाव देशमुख पंचक्रोशीतील नागरिकांची आहे. स्थानिक महसूल आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या वाळू तस्करांचे हात चांगलेच बळकट झालेले आहेत. त्यामुळे हे वाळू तस्कर उघड वाळू वाहतूक करत आहेत असे चित्र आता कोपरगाव तालुक्यात दिसून येत आहे. कोळगाव थडी आणि माहेगाव देशमुख येथील अवैध वाळू तस्करी थांबेल का? वाळू तस्करांना स्थानिक महसूल अधिकारी पाठीशी घालणार का? हा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण होतो आहे.